नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, काही दिवसांआधी या टाईपच्या साड्यांचं कलेक्शन मी घेऊन आली होती. ते Instagramवर प्रचंड व्हायरल झालं. मिलियन्समध्ये व्ह्यू त्याचे आलेत. खूप ऑर्डर्स आल्यात आणि अतिशय लोकप्रिय हा साडीचा प्रकार असणारा तो म्हणजे महेश्वरी सिल्क हे तुम्हाला अगदी हवं-हवंसं वाटू लागलं. माझ्या ऑनलाईनच्या या प्रवासामध्ये महेश्वरी साड्यांचा एक खूप जास्त सपोर्ट मला मिळतो. कारण या साड्यांमुळे तुमची जी प्रियंका आहे ती खूप जास्त घराघरामध्ये पोहोचती आहे आणि तुमचं जे प्रेम आहे ते खरोखर तुम्ही या ज्या महेश्वरी साड्यांना दिलेलं आहे ते अगदी अनन्यसाधारण प्रेम आहे. इंदोरपासून 90 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महेश्वर इथे या संपूर्ण साड्या बनतात. छान सुरेख अशा बनतात आणि सगळ्यात मेन म्हणजे आजचं जे पॅटर्न आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण एक छान इतिहासाचा भाग आहे. आता तो म्हणजे कसा? ज्यावेळेस महेश्वरी साड्या बनवण्यास सुरुवात झाली, त्यावेळी बनवण्यात आलेलं बारीक, नाजूक, परंपरागत बॉर्डर असणारं, परंपरागत काठ असणारा साडीचा प्रकार म्हणजे हा आजच्या व्लॉगमधला एक विशिष्ट सुंदर असा प्रकार आहे. म्हणजे कोणीही ही साडी बघितली, की अगदी लांबून त्याला कळेल, की अरे, अत्यंत पारंपरिक काहीतरी घातलंय, पण नेमकी ही साडी कोणती आहे? कारण ही खूप वेगळी आहे. ट्रेडिशनल तर आहेच आहे, पण खूप डिफरंट आहे. आजची जी साडी आहे ती पारंपरिक आहे. अगदी त्याचप्रमाणे आजची जी ज्वेलरी आहे ती देखील अत्यंत पारंपरिक मी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी चिंचपेटी आहे, पण कुठे ना कुठे मॉडर्न टच देण्यात आलेला आहे आणि ज्याचं जे सौंदर्य आहे ते अत्यंत अनन्यसाधारण आहे. साडीची बॉर्डर तुम्ही बघू शकता किती सुरेख बॉर्डर आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं टाईप याच्यामध्ये आहे. बुट्टा देखील खूप पारंपरिक आहे आणि संपूर्णपणे या टाईपचा पदर आहे. सगळ्या साड्या या ऑल ओव्हर एकसारख्या आहेत. अत्यंत सुरेख असं लुक आहे आणि छान अशी साडी आहे. याच्यामध्ये खूप लिमिटेड कलेक्शन माझ्याकडे आहे. या सगळ्यांची जी प्राईस आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला येणार आहे 4,450. खूप लिमिटेड एडिशन आहे. कोणतीही साडी आवडली तर लगेच प्लीज बुक करा, नंतर तुम्ही नाराज होतात. अजूनही या साडीचे DM मला येत असतात, की ही साडी अवेलेबल आहे का? कारण ही खूप दिवसांनी मी बनवून आणलेली आहे. कारण एक साडी बनायला जवळ-जवळ 5 महिने लागतात. 5-6 महिन्याआधीचा तो माझा व्लॉग होता. खूप ऑर्डर्स आल्यामुळे पुन्हा बनवण्यास घेतलं आणि आज ह्या साड्या आल्या. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा माझं अगदी विनंती आहे, की जीही आवडते ती लवकर बुक करावी. फक्त 7 साड्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. फक्त 7 आणि 7च अवेलेबल आहे. तर नक्कीच घाई करा. जाऊयात आपण सेकंड कलरकडे. अत्यंत डार्क असा कलर तो म्हणजे मेहरून कलर. मेहरून कलर हा खरोखर पारंपरिक कलर आहे आणि तो दिसताना देखील तितकाच प्रकर्षाने सुरेख तुम्हाला रूप देऊन जातो आणि छान जातो. आज मला जसंच मी ह्या व्लॉगमधले सगळे कलर बघितले, मला फक्त एकच हवं होतं, की मला डार्क कलरच्या बँगल्स हव्या आहेत आणि आमच्या शॉपमध्ये मोस्टली मोत्याचे बँगल्स आहेत, सोन्याचे आहेत आणि खड्यांचे आहेत. मला तिन्ही ऑप्शन सगळ्यांनी दिले, पण माझं असं होतं, की नाही इतके डार्क टोन आहेत, इतके ब्रायडल टोन आहेत, तर माझ्या बँगल्सही तशा हव्या. त्यामुळे मी आज माझ्या अगदी आवडीचा असा छानपैकी सुरेख कारण इंदोरला बँगल्स खूप छान मिळतात आणि मी छान असा सेट बनवून घेतला आहे. याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देईन. पण साड्यांवर बऱ्याचशा आजच्या साड्यांवर जाईल असा सुरेख सेट आहे हा. तर मैत्रिणींनो छान असे बेस्ट म्हणजे अत्यंत सुरेख साडी आहे आणि हिचा पदर खूप सुरेख आहे. सगळ्यात मेन म्हणजे आजच्या कोणत्याही साडीमध्ये कॉन्ट्रास्ट नाहीये आणि हेच तिचं सौंदर्य आहे. ही टोटली हँडलूम साडी आहे. 75% सिल्क आणि 25% कॉटन. प्युअर जरीचे बुट्टे असणारी सुंदरपैकी सुरेख साडी, जिच्यावर स्टार्ट टू एंड एकच आडवी लाईन आहे. म्हणजे एका धाग्यांमध्ये ह्या साड्या बनलेल्या आहेत. दिसताना अत्यंत सुरेख आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाउज येणार आहे. बेस्ट साडी आहे. आजच्या व्लॉगमधला मला आवडणारा सगळ्यात सुरेख कलर म्हणजे मी या कलरच्या प्रेमात सुद्धा पडू शकते. खरोखर इतका सुंदर हा कलर आहे. म्हणजे जसाच हा कलर ओपन झाला, मला असं वाटलं, "अरे, मी घेऊ का?" आणि मी माझ्या सासूबाईंना बोलली सुद्धा, की "मम्मी, ही साडी मला खूप आवडली." मम्मीचं असं असतं, की "घे, तुला जे लागतंय ते घे." पण नंतर पुन्हा थोडासा मोह आवरला आणि विचार केला, की "अरे, नंतर घेऊ साडी. आता तरी व्लॉगमध्ये दाखवू." एक असतं म्हणजे नेहमी जर तुमचं स्वतःचं ज्याचाही तुमचा बिझनेस असेल, त्या गोष्टी कधीही तुम्ही मनसोक्तपणे विकत घेऊ शकत नाही. हे अगदी खरं, हे माझा अनुभव आहे. मी कधीच मनमोकळेपणाने ज्वेलरी शॉपिंग करू शकत नाही. मनमोकळेपणाने मी कधी साड्यांची खरेदी करू शकत नाही. कारण एक असतं म्हणजे अरे, आपलंच तर आहे, घेऊ नंतर. त्यामुळे एक कलेक्शन कुठे ना कुठे मागे राहतं. पण खरोखर तुम्हाला मी सांगते, जर हीच साडी मी समोरच्या दुकानामध्ये बघितली असती आणि जर मला ती आवडली असती, तर नक्की मी पर्चेस केली असती. कारण हा रंगच इतका गोड आहे, इतका सुरेख आहे. तुम्ही जितका डार्क मोरपंखी, मोराच्या पिसाऱ्यासारखा रंग इमॅजिन करू शकता, तितका इमॅजिन करावा. अत्यंत सुरेख साडी, प्रेमात पाडणारा रंग.
तर मैत्रिणींनो, छान अशी साडी आहे. आता तुमचा प्रश्न असतो, की प्रियंका ताई, साड्या फुगतील का? काय आता आम्ही कशी गॅरंटी घ्यावी, की तू 100% महेश्वरी साडी देती आहे? तर मैत्रिणींनो, मी अगदी जेन्युइनली सांगते, महेश्वरी साड्या ह्या इतक्या पवित्र आणि इतक्या सुंदर आहे. त्यांना बनवण्यामागचा हेतू इतका छान होता देवी अहिल्याबाई होळकर यांचा, की कोणीही अगदी म्हणजे मी तर नाहीच नाही, ते पॉसिबलच होणार नाही कधी. जे आहे ते जेन्युइनली तुमच्या समोर आहे. कारण साड्याच इतक्या सुरेख असतात. हाताळताना प्रत्येक साडी ही प्रेमाने हाताळावीशी वाटते. खूप शांततेत असं वाटतं की प्रत्येक साडीमागे एक प्रत्येक कारागिराने जीव ओतून त्या बनवलेल्या आहेत आणि त्या हाताळताना समजतात. तितक्या त्या फील होतात, तितक्या सुरेख आहेत त्या. खरोखर उत्तम अशी साडी आहे. साडीची लांबी, रुंदी अतिशय व्यवस्थित आहे, न फुगणारी आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. प्राईस आहे 4,450. त्यानंतरचा जो कलर आहे तो आहे रॉयल ब्लू टचचा. आता मध्ये-मध्ये एक असं असतं, की काही-काही महिलांची रॉयल ब्लूला घेऊन कन्सेप्ट वेगळी असते. जसे की याच्या आधीचा जो मी कलर तुम्हाला दाखवला तो मोरपंखी कलर होता. पण प्रत्यक्षात तो कलर हलकासा वेगळा दिसू शकतो. कारण तो इतका इतका शेडेड कलर आहे, की थोडेसेही ऑरेंज कलरचे किंवा व्हाईट कलरचे जर इफेक्ट या साड्यांवर पडले, मग बेसिकली मोरपंखी आणि रामा कलरमध्ये हा प्रॉब्लेम कायम होतो. त्यामुळे ज्यालाही मोरपंखी कलर घ्यायचा असेल त्याने नक्कीच आधी व्हिडिओ कॉलवर बघावा किंवा फोटोज मागावा. आणि दुसरं म्हणजे ही साडी. आता हिला रॉयल ब्लू म्हणावा का जांभळा, तर तुम्हाला ही जशी व्हिडिओ दिसते हा एक्झॅक्टली तोच कलर आहे. परफेक्ट रॉयल ब्लूही नाही म्हणता येणार आणि जांभळाही नाही म्हणता येणार. कारण हिला डबल केलं तर हा जांभळा दिसतोय, सिंगल वेमध्ये हा रॉयल ब्लू दिसतो आहे. पण जांभळ्या रंगाची रॉयल टोनच ही येणार आहे आणि सुरेख साडी आहे. या टाईपचा पदर आहे. संपूर्ण साडी तुम्हाला या टाईपची येणार आहे, जी दिसताना अत्यंत सुरेख आहे. साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही. लूक अत्यंत छान येईल आणि अतिशय रिच असं लूक या साडीचं येणार आहे. दिसताना साडी सुरेख आहे मैत्रिणींनो. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. अत्यंत बेस्ट. साडीच्या शेवटी सुरेखपैकी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. प्राईस आहे 4,450. हिरवा रंग आणि मोत्याचे दागिने म्हणजे सोने पे सुहागा. इतके सुरेख कॉम्बिनेशन आहे ना दोघांचं, की ते दिसताना आपापसामध्येच इतके सुरेख असतात, इतके छान असतात, इतके अडॉरेबल असतात, की त्यांना असं वाटतं बघू ना, की अरे काय कॉम्बिनेशन घातलंय. म्हणजे कशीही तुम्ही साडी वेअर करा, फक्त त्यावर हिरव्या रंगावर बेसिकली मोत्याचे दागिने घाला, ते दिसताना प्रत्यक्षात अत्यंत सुरेख दिसतील. आणि प्राईस जी आहे ती देखील अत्यंत कमी येणार आहे, 4,450. हिरव्या रंगामध्ये हिरवा आणि ज्यावेळेस डार्क चटणी कलर मिक्स होतो, तेव्हा जसा रंग निर्माण होतो त्यावेळेस त्याला आपण असा या टाईपचा रंग म्हणू शकतो, शेवाळी ग्रीन कलर किंवा मग परफेक्ट बॉटल ग्रीन कलरच म्हणावा का? तर येस, थोडा बॉटल ग्रीन कलरमध्येच आहे, पण शेडेडमध्ये आहे. मी सांगते काय, आजच्या व्लॉगमध्ये एकही साडी अशी नाही आहे की जी तुम्हाला मी म्हणू शकते की अरे ही थोडी उजवी आहे की ही थोडी डावी आहे. सगळेच कलर अत्यंत सुरेख आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. मी वेअर केलेल्या साडीमध्ये आणि हातातल्या साडीमध्ये तुम्ही लिटिल बिट कन्फ्यूज होऊ शकता की अरे दोन्ही सेम दिसतात, फरक नेमका काय आहे? फरक आहे मैत्रिणींनो, रंगाचा फरक आहे आणि तो सगळ्यात मोठा फरक आहे. मी जी साडी वेअर केलेली आहे त्या साडीचा जो रंग आहे तो आहे डार्केस्ट असा वाईन कलर आणि हातातला जो रंग आहे तो आहे मजेंटा कलर. हाच एक फरक आहे, पण साड्या मात्र दोन्हीही सुरेख महेश्वरी आहेत आणि दोघांची प्राईस ही सेम येणार आहे. तर मैत्रिणींनो, छानपैकी असा उठावदार पदर येणार आहे जो की अत्यंत सुरेख आहे. ऑल ओव्हर साडीवर नाजूक बॉर्डर आहे जी की अत्यंत सुरेख दिसते आहे आणि हिची जी प्राईस आहे ती सेम आहे, 4,450. दिसताना साडी सुरेख आहे, उत्तम आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. अत्यंत सुरेख अशी साडी आणि व्हिडिओजच्या शेवटची साडी तो म्हणजे मेहंदी रंग. मेहंदी रंग हा असा रंग आहे की तो ग्रीन फॅमिलीतला सगळ्यात लाईट शेडमधला सुरेख रंग आहे आणि प्राईस सेम येणार आहे. पारंपरिक दिसतो. मेहंदी कलर हा कधीही पारंपरिक लूक तुम्हाला देऊन जातो. आपण कधी जुन्या काळाचे पिक्चर बघितले किंवा मग सिरियल्स बघितले, त्यामध्ये मेहंदी कलर हा आवर्जून दिसतो आपल्याला लुगड्यामध्ये आणि एक्झॅक्टली तशीच ही साडी आहे. सुरेख अशी साडी आहे. दिसताना अत्यंत सुरेख आहे. साडीचा फ्लो खूप छान आहे. प्राईस ही सेम येणार आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आज मी ज्वेलरी खूप सुरेख घातली आहे, म्हणजे अत्यंत पारंपरिक अशी ज्वेलरी आहे. तुम्ही जवळून देखील या ज्वेलरीला बघू शकतात आणि याची जी प्राईस आहे ती तुम्हाला येणार आहे 3,750. याची इयरिंग्स खूप छान आहेत. आता येऊयात आपण आजच्या बँगल्सकडे. आज मी खूप सुरेख म्हणजे अगदी मला आवडणारा असा छान सेट बनवला आणि हा देखील सेलिंगसाठी आहे. बँगल्सचं माप आहे ते आहे 2.6 आणि 2.6 ते 2.8च्या मधलं हे माप आहे. तुम्हाला आरामात येऊ शकतात कारण या थोड्याशा लूज देखील आहे, इतक्या पण फिट नाही अगदी.
सुरेख असं ज्वेलरी आहे. अशा कधी-कधी साड्यांवर आपल्याला कळत नाही किंवा समजत नाही की अरे कसं मी घेऊ? तर नक्कीच तुम्ही हा सुंदर, कारण या ज्या मधल्या बँगल्स मी घातल्या लाखच्या बँगल आहेत आणि या वेल्वेटच्या आहेत आणि कडे आहेत. म्हणजे यांना मिक्स मॅच असं लूक येण्यासाठी मी खूप छान असे डायमंड्सचे कडे घातलेले आहेत आणि छान अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. आणि याची जी प्राईस आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 700 या पूर्ण सेटची. आणि असा हा सुरेख सेट आहे. तर नक्कीच आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि CODचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकता. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो जी पण साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्याच्यावर पाठवा आणि तुमची जी साडी आहे, ज्वेलरी आहे ती बुक करा. फक्त ज्वेलरी हवी असेल तर तुम्हाला ₹100 चार्ज वेगळे लागतील. त्यामुळे साडीबरोबर मागवलं तर उत्तम पडेल. 2000च्या वरची जी तुम्ही ज्वेलरी घेणार आहात तिच्यावर शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे. सो डोंट वरी. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. थँक यू सो मच.